ओके विशेषण विशिष्टायाम शिव पुण्यतितो आत्मनः श्रुति श्रुति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम तथा सर्व विद्यार्थ्यानां तथा सर्व शिक्षकानां तथा सर्व ग्रामवासियानां प्रीत्यर्थ जलशुद्धि एक या दिवशी साजरा खरं म्हणजे विद्यार्थी हे शाळेचा आत्मा आणि आपल्या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना काहीतरी साहित्य द्यायचं की जेणेकरून त्याचं शिक्षण सुलभ होईल. हल्ली काय झालेलं आहे, काही शाळांमध्ये दिलं जातं ते वेगळ्या अर्थाने दिलं जातं, पण इथं स्वार्थ कुठलाही नाही दिलं जातं. म्हणजे गावाचा सुद्धा अंतर्भाव यामध्ये आहे, पाहिलेला आहे. गावाचं प्रेम आपल्या विद्यार्थ्यांवर आहे. आपलं विद्यालय हे या शिराळा तालुक्यातच आणि थांबतोय. यानंतर विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. गावातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. 25 विद्यार्थ्यांना वह्या, 25 विद्यार्थ्यांना कंपास पेटी आणि एक्झाम बोर्ड 18 विद्यार्थ्यांना, अतिनिधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी साहित्य वाटप करून कार्यक्रम झाल्यानंतर लगोलग त्याच ठिकाणी उर्वरित साहित्य वाटपाचा कार्यक्रम. या ठिकाणी एकूण 2 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय आरवी हसमनीस सर यांचे चिरंजीव आदरणीय श्री चेतन हसमनीस साहेब यांनी जवळजवळ 1.25 लाख रुपये खर्च करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आरओचं मशीन त्या ठिकाणी बसवलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं उद्घाटनही झालेलं आहे. त्यांनी एवढ्या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था अतिशय उत्तमपणे केली. याबद्दल सर्वप्रथम आपल्या शाळेचे ते विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिराळासारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावी या उद्देशानं आपल्या संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी व्यंकटेश केशव हसमनीस तथा पिलोबा अण्णा यांनी या शिराळा तालुक्यामध्ये खूप वर्षापूर्वी म्हणजे 1932 साली हायर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हायर एज्युकेशन सोसायटी शिराळाचे हे संस्थापक चेअरमन माननीय व्यंकटेश केशव हसमनीस यांचा जन्म 11 जुलै 1902 रोजी मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी त्यांच्या आजोळी झालेला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत शिराळ्यामध्ये 32 शिराळ्यामध्ये, 5वी आणि 6वी पुढे 2 वर्ष कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्या एक मावशी होत्या तगारे मावशी नावाच्या, या ठिकाणी त्यांचं 5वी आणि 6वीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर सांगली या ठिकाणी वाघ व शिराळकर आणि अण्णांचे मावस भाऊ सदाशिवराव शिराळकर हे त्यावेळी सांगलीचे कन्या शाळेचे उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा शिक्षणाची सोय करत नाही. मूळ काय होतं की शिक्षणाची व्यवस्थाच नव्हती आपल्या या भागामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अण्णांनी पुणे या ठिकाणी
पुढचं शिक्षण घेण्यासाठी किंवा कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी ते डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी प्रविष्ट झाले. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी इंटर पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढे मुंबईला गेले आणि मुंबईला जाऊन हायकोर्ट ऑफ लीडर नावाचा 1 वर्षाचा यशस्वी असा कोर्स त्यांनी चांगल्या मार्काने पूर्ण केला. पुढे इंटर करून LLB केलं आणि LLB झाल्यानंतर सर्व शिक्षण पूर्ण करून, खरं म्हणजे LLB झाल्यानंतर मुंबई सारख्या कोर्टामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली किंवा त्या ठिकाणी व्यवसाय ते करू शकले असते. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना अनंत अडचणी मला आल्या. अशा अनंत अडचणी शिराळा तालुक्यातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अजिबात येऊ नयेत या उद्देशानं मला मुंबईत राहून चालणार नाही, मला माझ्या मातृभूमीमध्ये जायला पाहिजे आणि तिथल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे, ही भावना डोक्यात घेऊन त्यांनी मुंबईतून पुन्हा शिराळ्याला येण्याचं काम केलं. आता हे सगळं करत असताना त्यांचा शैक्षणिक प्रवास जो आहे तो अतिशय खडतर होता. म्हणजे शिराळ्यानंतर कोल्हापूर नंतर पुणे, पुण्यानंतर मुंबई, अतिशय खडतर असा शैक्षणिक प्रवास त्यांच्या जीवनामध्ये झालेला होता. खूप त्रास झालेला होता शिक्षण घेत असताना. त्यावेळी वाहनांची सोय नव्हती, पाहुण्यांच्याकडे राहायला लागलेलं होतं. लहानपणी साधारणपणे 6 ते 7 वर्षाचे जेव्हा ते होते त्यावेळीच त्यांच्या आई वडिलांचं छत्र हरपलेलं होतं आणि त्यांचे आजोबा गणेश विष्णू हसमनीस यांनी अण्णांचा सांभाळ केलेला होता. अण्णांना भाऊ किंवा बहीण कोणी नाही, अण्णा एकटेच होते. वयाच्या 21व्या वर्षी शिराळा या ठिकाणी परत आल्यानंतर त्यांचे आजोबा गणेश विष्णू हसमनीस यांच्या देखरेखीखाली त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. हा वकिली व्यवसाय इस्लामपूरला जाऊन करावा लागत होता. त्याच वर्षी राजाराम गोविंद कुलकर्णी नावाचे टाकवे बांबोडेचे एक सद्गृहस्थ यांच्या बहिणीशी अण्णांचा विवाह झालेला होता. मी आत्ताच सांगितलं की शैक्षणिक प्रवास पूर्ण करत असताना अण्णांना अत्यंत कष्ट सोसावे लागलेले होते आणि हे कष्ट इतरांना सोसावे लागू नयेत म्हणून पुणे या ठिकाणी शिकत असताना किंवा मुंबई या ठिकाणी शिकत असतानाच आपल्या शिराळ्यात आल्यानंतर वकिली करत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी शाळा काढायचं असं त्याने मनात ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करून 1928 साली शिराळा पेठा शिक्षण प्रसारक मंडळ नावाचं एक संस्था त्यांनी स्थापन केली. त्यावेळी पेठ्यांच्या मध्ये मराठी शाळा अजिबात नव्हत्या. 1928 ला शिराळा पेठा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाल्यानंतर अण्णांनी गावागावांच्या मध्ये मराठी शाळा किंवा पहिलीपासूनच्या शाळा काढायला सुरुवात केली. एकूण शिराळा तालुक्यामध्ये 42 शाळा त्या काळामध्ये अण्णांनी सुरू केलेल्या होत्या. त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते शिक्षण प्रेमी नाना हर्षे यांची मदत त्यांना झालेली होती. आता या शाळा स्थापन करत असताना अण्णा काय करायचे, गावागावांच्या मध्ये जायचे, लोकांना बरोबर घ्यायचे, लोकांना एकत्र करून त्यांची मीटिंग घ्यायचे आणि आपल्याला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, डोंगरी भागातले विद्यार्थी शिक्षित करायचे असेल तर गावागावांच्या मध्ये शाळा आपल्याला सुरू कराव्या लागतील, हे लोकांच्या मनावर बिंबवायला सुरुवात केली आणि त्यांना मदतीला घेऊन 42 गावामध्ये शिराळा तालुक्यातल्या त्यांनी त्यावेळी शाळा सुरू केलेल्या होत्या. त्याच गावामध्ये 7वी 8वी शिकलेले जे सुशिक्षित युवक होते अशा युवकांना त्यांनी शिक्षक म्हणून नेमून दिलेलं होतं आणि त्या काळामध्ये देवळात किंवा गावाचं जे ग्रामदैवत असेल या ग्राम देवळामध्ये शाळा त्यांनी सुरू केलेल्या होत्या. पुढं त्यावेळी शिक्षकांना फक्त 1 रुपया किंवा 2 रुपये पगार असायचा. शिक्षकांचा पगार 1 किंवा 2 रुपये. अण्णांनी एक प्रोसिडिंग लिहून ठेवलेला आहे. या प्रोसिडिंग मध्ये पाडळी गावचे बाना पाटील नावाचे एक शिक्षक होते, खूप चांगले शिक्षक होते.
शिराळा पेठा शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी नोकरी केलेली होती आणि बाणा पाटील यांचा उल्लेख त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये आहे की बाणा पाटील यांनी अतिशय चांगलं कार्य केलेलं असल्यामुळे त्यांना 8 आणे पगार वाढवण्यात यावा अशी शिफारस त्यांनी प्रोसिडिंग मध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये अण्णांनी जे शिक्षक चांगलं काम करतायत अशा चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा मान सन्मान करण्याचं आदर करण्याचं काम केलेलं होतं आणि 8 आणे पगार बाणा पाटलांना वाढवून दिलेला होता. त्यानंतर आपणास माहित आहे 1947 साली भारत स्वतंत्र झाला. शासनाचा शैक्षणिक दृष्टिकोन बदलला आणि अण्णांनी सुरू केलेल्या ज्या शाळा या सर्व शाळा ज्या होत्या त्या सर्व शाळा पुन्हा शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या. पण तत्पूर्वीच 1932 साली अण्णांनी शिराळा पेठा हायर एज्युकेशन सोसायटी नावाची म्हणजे आपली हायर एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1932 साली करून सामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी इंग्लिश स्कूल शिराळा हे पहिलं विद्यालय शिराळा तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलं. आता ही शाळा सुरू करत असताना सुद्धा खूप मोठ्या समस्या होत्या. झाल्यानंतर सर्व तालुक्यातून इकडं विद्यार्थी शिराळ्याच्या हायस्कूल मध्ये अगदी पेट्रोल पासून शिराळ्यापर्यंत विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे. अण्णा नेहमी खेडोपाडी जाऊन बैलगाडीत बसायचे आणि खेडोपाडी जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांचा गावचा आढावा घ्यायचे. आता जे विद्यार्थी पेटलोड वरून किंवा चांदोली वरून येत आहेत अशा विद्यार्थ्यांना शिराळ्यापर्यंत शिक्षण घेणं फार लांब व्हायचं. अशा परिस्थितीमध्ये गाडीत एकदा बसून आल्यानंतर आपल्या बिळाशी गावचे बाबूराव दादा चरणकर, हरिअण्णा गोरव, तात्या लोहार, लक्ष्मणराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, गणपतराव दादा पाटील या सर्वांशी अण्णांचा चांगला परिचय होता आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर अण्णांनी असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना शिराळ्याला यायला त्रास होतोय त्यांच्यासाठी आपण बिळाशीला नवीन हायस्कूल चालू करू. आणि या सर्व मान्यवरांच्या बिळाशी ग्रामस्थांच्या आणि मान्यवरांच्या सहकार्यानं बिळाशी या ठिकाणी वारणा प्रसाद विद्यालय नावाची ही दुसरी शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आली. आता याचं वारणा प्रसाद विद्यालयाचं नाव सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी कविवर्य लेखक चंद्रशेखर नलगे यांनी वारणेचा प्रसाद, वारणा नदी इथूनच वाहते, वारणेचा प्रसाद म्हणून त्याला वारणा प्रसाद असं नाव दिलं. आणि हे विद्यालय 1950 सालापासून आजपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे. त्यानंतर 1955 साली सागाव या ठिकाणी नाईक मंडळींच्या पाठिंब्यानं समाज विकास विद्यालय सागाव हे सुरू करण्यात आलं. त्यानंतर 1952 साली शिराळा पेठा सर्वोदय संचालक म्हणून अण्णांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी मोरारजीभाई देसाई हे मुख्यमंत्री होते. मोरारजीभाई देसाईंच्या बरोबर अण्णांचा खूप चांगला परिचय होता. वि स पागे, मालोजीराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण वर्ग करण्यात आलेले. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची शाळा शिराळा तालुक्यामध्ये नाही. सन 1952 साली अण्णांची सर्वोदय संचालक म्हणून नेमणूक झाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार करणं, सूतकताई करणं, रस्त्यांच्या दुरुस्त्या करणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, आरोग्य सुधारणं, ग्रामीण उद्योगधंद्यांना चालना देणं, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करणं ही कामं अण्णांनी शिराळा तालुक्यामध्ये सुरू केलेली होती. विशेषतः शिराळा पश्चिम भागासाठी ही योजना होती. आरळा चरण या ठिकाणी त्यावेळी आरोग्य केंद्र अण्णांच्या सहकार्यानं सुरू झालेलं होतं. कोकरूड या ठिकाणी बालवाडी सुरू करण्यात आलेली होती. काही गावांच्या मध्ये प्रसूतिगृह सुरू करण्यात आलेली होती. 1952 ते 1962 असे 10 वर्षापर्यंत जिल्हा परिषदांची निर्मिती होईपर्यंत हे सर्वोदय केंद्र जे आहेत या सर्वोदय केंद्रांना चालवण्याची जबाबदारी
बऱ्यापैकी अण्णांच्याकडे होती आणि अतिशय उत्तमपणे हे सर्वोदयचं काम अण्णांनी चालू केलेलं होतं। अनेक गावांच्या मध्ये पाझर तलाव काढले, रस्ते नवीन नवीन रस्त्यांची सुरुवात केलेली होती, शाळांच्यासाठी इमारती बांधण्यात आलेल्या होत्या। अण्णा गांधीवादी विचारांचे होते, सूत कातायचे, चरख्यावर वर्षभर सूत कातून स्वतः कपडे बनवायचे आणि तेच अगदी शेवटपर्यंत वापरत होते। एवढंच नव्हे, अण्णांचे शैक्षणिक असे विचार होते, आपल्या भागातील लोक राजकीय दृष्ट्या जागृत झाले पाहिजेत, त्यांना इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच इंग्रजी शिक्षण देणारी शाळा असावी या उद्देशानंच हायर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती। शिक्षण प्रेमी मंडळीने त्यांना मोलाचं सहकार्य केलेलं होतं। अनेक नाव आहेत, रामकृष्ण हसबनी साहेब, विश्वनाथ पांडुरंग कुलकर्णी, पांडुतात्या वझे, ते जाणून घ्यायचे, ऐकून घ्यायचे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती तोडगा काढण्याचं ते काम करत असत। वकिली करत असताना सुद्धा पक्षकार जे आहेत त्या पक्षकारांच्या बरोबर त्यांचं वागणं अतिशय सौजन्याचं होतं। एवढंच नव्हे तर त्यांचा आयुर्वेदाचा 1953 मध्ये मालोजीराजे नाईक निंबाळकर पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी शिराळ्याला भेट दिलेली होती आणि ज्यावेळी त्यांनी शिराळ्याला भेट दिली त्यावेळी म्हणून अण्णांनी आणि एलके तात्यांनी जागा तिथं दाखवलेली होती। त्यानंतर खुसगावला धरण होणार होतं, त्याला मोठा मारण्यावरती करा असं सुचवण्यासाठी सुद्धा अण्णांची भूमिका खूप चांगली होती। त्यांचे वडील आटपाडी शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। आता हे राम नाईकांचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या हायर एज्युकेशन सोसायटीमध्ये शिराळ्याला आले आणि अण्णांच्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काही काळ त्यांनी काम केलेलं होतं। तेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा काम करता येत होतं। त्यांच्या कारकिर्दीमध्ये हायर एज्युकेशन सोसायटीचं सगळं रेकॉर्ड तयार करण्यात आलं। या महान व्यक्तीचा आज स्मृती दिन, जास्त वेळ न घेता त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। परंतु दुर्दैवानं आज आपल्या हयात नसलेले श्री चौगले सर, विलास चौगले सर यांच्या अक्षराची आठवण त्यांच्या अक्षरानं आपल्याला करून दिली। हेही एक त्या अक्षराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। त्याचबरोबर त्यांची चित्रकला ही नेहमीच अत्यंत सुंदर अशी राहिलेली आहे। त्यांच्या या प्रतिमांचा नामोल्लेख मी करतो। संस्थेचे सचिव श्री दिगवडेकर सर, DM पाटील सर, आज आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी व्यंकटेश केशव सबनीस तथा विनोबांना यांचा स्मृती दिन साजरा करून त्यांच्या निस्वार्थ कार्याची ओळख व्हावी व या स्मृती दिनानिमित्त गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते। या शैक्षणिक साहित्यासाठी मदत संस्थेचे कार्यवाह, सर्व शिक्षक, कर्मचारी, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या दातृत्वातून जमा होते। एवढेच नव्हे, आमचे काही विद्यार्थी शाळा शिकत छोटासा व्यवसाय करतात, त्यांनी मदत केली आहे। तसेच माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी 1-2 रुपयाची बचत करून बचत पेटीमध्ये टाकून त्यांची मदत करतात। यावर्षी माननीय मानसिंग भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते माननीय शंकर काका सोनटक्के शिराळा यांनी 45 विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाचा खर्च उचललेला आहे। या सर्वांच्या सहकार्यातून जवळजवळ यावर्षी शालेय गणवेश 45 विद्यार्थ्यांना व या 25 विद्यार्थ्यांना, कंपास पेटी 25 विद्यार्थ्यांना व एक्झाम बोर्ड 18 विद्यार्थ्यांना या साहित्याचं वाटप होणार आहे। वेळेअभावी यावेळी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाईल। उर्वरित साहित्याचं वाटप कार्यक्रम संपल्यानंतर केले जाईल याची विद्यार्थ्यांनी नोंद द्यायची। यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते शालेय साहित्याचं वाटप करावे। सोनार काय करतो? कोण पाठीमागं सोनार रागावू नका, नळीतून फुंकतो आणि त्याचं इकडून तिकडं वारं जातं। अशा पद्धतीनं मी बोलतोय ते करू नका।
लक्ष देऊन ऐका तरच मी बोलणार आहे. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, लक्ष पाहिजे. वास्तविक पिलोबा अण्णांच्या कार्याचा आढावा सुनील पाटील यांनी घेतला. सर, अतिशय सुंदर आढावा तुम्ही घेतला, काही राखलंच नाही. तरी परंतु अण्णांचा एक खास गुण होता, तो तुम्हाला सांगावा असं मला या निमित्तानं वाटतं. अण्णाचा ज्योतिषशास्त्राचा मोठा अभ्यास होता. ज्ञानमार्ग सॉरी पंचांग हे 5 अंगानं आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगानं युक्त असलेलं पंचांग याचा अण्णांचा फार मोठा अभ्यास होता. एका कुटुंबामध्ये एक मुलगा जन्माला आला. माणसं त्यांच्याकडे गेली, माडीवर गेली आणि अण्णाला सांगितलं, अण्णा मुलगा झाला. अण्णाने सांगितलं, तो आपल्याला लाभणार नाही. माणसं सगळी दचकली. अण्णा काय बोलताय? अरे बाबांनो, काही घाबरू नका. त्याचं कारण असा, हा दुसऱ्या घरी जाणार आहे, दुसऱ्या घराचा उद्धार करणार आहे. आता पहिलाच मुलगा आणि आपल्या घरातून जाणार, थोडस वाईट वाटते लोकांना. पण पुढेही अण्णा म्हणले की आपल्या इथेही एक बाळ जन्माला येईल. वर्षामागून 1-2 वर्ष गेली, मुलगा झाला. अण्णांनी सांगितलं, आता तुमच्या पहिल्या बाळाला दत्तक विधान करून देऊन टाका. इतकं पंचांगावर सांगणं ही साधी गोष्ट नाही. आमच्या इथे बसलेले जगदीश जोशी सर, त्यांचाही पंचांगाचा अभ्यास आहे. असो, मला आता दुसरा मुद्दा आहे. तुम्ही पाटील बोललेच होते, आता काय सांगायचं. अण्णा हे गीता वाचत नव्हते, गीता म्हणत नव्हते. गीता ही त्यांनी आज कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. कर्म करत राहावा, कर्म करत राहावा, फळ आपोआप मिळेल तुम्हाला. फळाची अपेक्षा करूच नका. आता बघा, प्रत्येक जण कर्म करायचं म्हणजे मला काहीतरी घ्यावं. मी या शाळेमध्ये शिक्षक मला या शाळेत सन्मान मिळाले. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. साधा शिक्षक आहे, नाही सर तुमचा आदेश सांगा. अरे सुंदर शाळा झालेली आहे, तू शाळेत ये, बघ शाळा. आणि माझा तुझ्याकडनं एक मागणं आहे. माझी मुलं इथली शाळेतली मुलं, आपल्या गावचीच मुलं खाली फरशीवर बसतात. त्यांना सतरंज द्या. तो म्हणला सतरंजीचं माप करावा. 100 बाय 12च्या सतरंज्या त्यांच्याकडे मागितल्या, ते देतील. आमच्या विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन पोचा. काय सर, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्या गावचा इतिहास, त्या क्रांतिकारकांचा इतिहास फार मोठा. पाठीमागच्या बाजूला मला बाळासाहेब पाटील, बाळासाहेब जरा लोकांना कळू दे तिथल्या, तर बाळासाहेब पाटील यांनी एक स्कीम राबवलेली आहे. दत्त मंदिरामध्ये पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा गेल्या 20-25 वर्षापासून घेतल्या जातात आणि लगेचच बक्षीस वितरण होतं. असा कार्यक्रम कुठेही होत नाही. बक्षीस वितरण 10 दिवसात, हे लगेच. अशी ही शाळा
आहे. या शाळेमध्ये काही नवीन शिक्षक शिक्षिका आल्या, काही बदलीनं आल्या, काही लोकांची नाराजी आहे. आम्हाला इतक्या लांब जावं लागतंय. पण मॅडम, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही माहेरला गेला असा आनंद या शाळेमध्ये तुम्हाला मिळेल आणि तुमचं या गावाकडून कौतुक केलं जाईल. या गावातील सर्व गावकरी यांच्या वतीनं साजरा करीत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या वारणाप्रसाद विद्यालयामध्ये आपल्या या शाळेचे एक विद्यार्थी व या आपल्या हायर एज्युकेशन संस्थेचे चेअरमन माननीय श्री आमचे मार्गदर्शक व आमचे शिक्षक आरवी हसबनी सर यांचे चिरंजीव व महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपव्यवस्थापक मुंबई याने जो वारणाप्रसादला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं जे आरओ मशीन दिलेलं आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या इथं आज झालेलं आहे. खरं तर या ठिकाणी बोलत असताना आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या या हायर एज्युकेशन संस्थेचे चेअरमन माननीय श्री आरवी हसबनी सर व माझे ते गुरुवर्य आहेत, आमचे 5वी ते 10वीचे ते सर होते. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे आमचे मार्गदर्शक सरपंच माजी सरपंच विश्वासराव पाटील, त्याचबरोबर या मंचकावरील दत्तात्रय शिराळकर असतील, आपल्या वारणाप्रसाद शाळेचे मुख्याध्यापक आमचे सहकारी मित्र मान्य काळे सर, शिक्षक बंधू टॉप मानकेशन संस्थेचे हे मान्य चेअरमन साहेब असफनी सामना यांनी त्यावेळेला या आपल्या तालुक्यातील हा आपला डोंगरे आणि दुर्गम असलेला भाग ह्या शिक्षणापासून वंचित असल्यामुळं त्यांनी दूरदृष्टीनं त्या आपल्या शिराळा तालुक्यामध्ये 1928 सालापासून शिक्षणाची गंगा आणण्याचं काम केलं आणि यामधूनच त्यांनी या आपल्या शिराळा तालुक्यामध्ये 32 अशा पारतंत्र्याच्या काळात सुद्धा अशा 32 शाळा तालुक्याच्या विविध भागामध्ये विविध गावामध्ये चालू केल्या. त्यानंतर माननीय हसबनी सर यांनी खरं तर त्यावर न थांबता त्यांनी परत आपल्या ह्या शिराळा तालुक्यामध्ये हायर एज्युकेशन सारखी संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या स्थापनामधून शिराळा सारख्या मोठ्या ठिकाणी एक मोठा हायस्कूल काढून आज त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं खरं तर विद्यार्थी आहेत. त्याबरोबर बिळाशी असेल, सागाव असेल, आपले वारणा चित्तूर असेल, आरळा असेल, अशा कित्येक ठिकाणी त्यांनी त्या त्या गावातील लोकांच्या सहकार्यानं शाळा काढून त्या त्या विभागातील लोकांना व त्या भागातील विद्यार्थ्यांना काळे सर असतील, त्यांची टीम असेल, सातत्यानं विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल हा बघण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तरी सुद्धा आपण ठरवलं तरच हे विद्यार्थी आपली मुलं असतील, आपले शेजारचे लोक असतील, त्यांना आपण विनंती केल्याशिवाय वारणाप्रसाद मध्ये आपले विद्यार्थी येणार नाहीत. आणि या विद्यार्थ्यांची संख्या सातत्यानं वाढून खरं तर वर्गांची सुद्धा संख्या वाढली पाहिजे. वर्गांची संख्या कमी होऊन शिक्षकांची संख्या सर कमी व्हायला लागल्या हे खरं तर आपल्या बिळाशीच्या दृष्टीनं अत्यंत ही माझ्या माहितीनं दुर्दैवाची बाब आहे. विद्यार्थी संख्या वाढून शाळेची संख्या किंवा वर्ग खोल्यांची संख्या ही वाढली पाहिजे. शिक्षक कमी होणं हे आणि अशा रीतीनं शेवटपर्यंत ते आपल्या ह्याच्यामध्ये राहिले एवढं बोलून मी थांबतो. मी हे विद्यार्थी हे आमच्या हायर एज्युकेशन सोसायटीचं ब्रीदवाक्य म्हणून आम्ही घेतलं होतं. त्याच्या धरून अण्णांनी जे काम केले ते सगळ्यांनी आपल्या पुढे सांगितलेलं आहे. आणि या स्मृतिदिनानिमित्त इथं उपस्थित आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री रमणकाका हसबनीस हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव चेतन हसबनीस माझे मित्र यांनी या ठिकाणी आपल्या शाळेला आरोह सिस्टीम उपलब्ध करून दिली
त्याबद्दल या दोघांचेही मी शाळेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित गळाशी गावचे सरपंच माननीय देशपांडे मॅडम, त्याचबरोबर माजी उपसभापती पंचायत समिती शिराळा आनंदराव पाटील सर, विक्रम लोहार, दत्तात्रय शिकेकर, माजी उपसरपंच माननीय सुवर्णा साळुंखे, प्रशांत कोळेकर, डॉक्टर संभाजी फडतरे, माननीय भानुदास साळुंखे आबा, माननीय BM साळुंखे अण्णा, अमोल घुरके, त्याचबरोबर उत्तम भोसले, दत्तात्रय जोशी काका, त्याचबरोबर माजी सरपंच माननीय श्री विश्वासराव पाटील अप्पा, हे सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिले. याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमास आवर्जून आमच्या संस्थेचे सदस्य माननीय श्री NV जोशी सर, त्याचबरोबर सुरेश कुलकर्णी सर हेही उपस्थित राहिले. त्याचबरोबर आणखी अन्य सर्व मान्यवर, या ठिकाणी जर आणखी कोणाचं नाव राहिलं असेल तर ते सुद्धा, आणि आपण सर्वजण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत शांत रीतीनं आणि चांगल्या पद्धतीनं हा ऐकून घेतला, त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.